नमस्कार. आजच्या माझ्या कथेचं नाव आहे अनुराधा. आई येते ग म्हणत अनुराधा कॉलेजला जायला निघाली. अनुराधा गाव सोडून थोडंसं पुढे आली आणि अचानक मागून येणाऱ्या बसने गाडीला धडक दिली. अनुराधा रक्ताच्या थारोळ्यात पडली. बघ्यांची गर्दी जमली. अरे रे, केवढा मोठा ॲक्सिडेंट झाला. किती रक्त चाललंय बघा तिच्या हातातून. हात तुटला की काय, असे अनेक तर्क वितर्क लावले जात होते. पण दवाखान्यात नेण्यासाठी कोणीच पुढे होत नव्हतं. तेवढ्यात एका आर्मी ऑफिसरचं लक्ष त्या घटनेकडे गेलं. एवढी गर्दी का जमली आहे हे पाहण्यासाठी तो हाताने गर्दी दूर करत अनुराधापाशी आला. त्यानं ते सर्व पाहिलं आणि तिला पटकन उचललं, स्वतःच्या गाडीत घातलं आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तिच्यावर उपचार सुरू केल्यानंतर मग त्याच्या लक्षात आलं की तिच्या घरी फोन करावा, पण नंबर कुठून मिळणार, असा विचार करीत असतानाच एका माणसाने अनुराधाची पर्स आणून त्याच्या हातात दिली. त्याने तिच्या पर्समधून मोबाईल काढला आणि एका नंबरवर फोन केला. तो फोन नेमका तिच्या घरीच लागला. दुसऱ्या माणसाचा आवाज ऐकून वडील घाबरले. ते म्हणाले, कोण बोलतोय आणि तुमच्याकडे हा फोन कसा आला? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तुमच्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तिला शिंदे हॉस्पिटलला ॲडमिट केले, लवकर या. घरात सर्वांना बातमी कळाली. रडारड सुरू झाली. वडिलांनी सांगितलं, जास्त काही लागलेलं नाही, मी आणि प्रकाश दोघं जाऊन पाहतो काय झालं आहे ते. प्रकाश म्हणजे अनुराधाचा लहान भाऊ. अनुराधाच्या आईला भोवळ आली. तिला कसे तरी अनुराधाच्या लहान भावाने सावरले, प्रथमोपचार केले आणि ती शुद्धीवर आली. देवापुढे जाऊन अनुराधाला बरं वाटू दे म्हणून नवस बोलला आणि देवाचं म्हणत बसली. अनुराधाचे वडील आणि भाऊ अर्ध्या तासातच दवाखान्यात पोहोचले. आर्मी ऑफिसरची आणि त्यांची भेट झाली. त्यांनी त्यांचे आभार मानले. आज तुम्ही होतात म्हणून माझी मुलगी वाचली. तुम्ही तिला ताबडतोब प्रसंगावधान राखून दवाखान्यात आणलं, ॲडमिट केलं. आर्मी ऑफिसर म्हणाले, अहो आम्ही देशासाठी काम करतो. माझ्यासमोर जर एखादी अशी घटना घडते तेव्हा माझ्यातला ऑफिसर स्वस्थ कसा बसेल? त्यात आभार मानण्यासारखं काहीही नाही. अनुराधाचे वडील आणि भाऊ अनुराधाच्या 6 नंबर खोलीत आले. अनुराधाला अजून शुद्ध आलेली नव्हती, पण तिचा जीव वाचला होता. आर्मी ऑफिसर देवाच्या रूपात धावून आलेले होते. तिला पाहून त्या दोघांनी डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टरांनी काळजीचं काहीही कारण नाही असं सांगितलं. 2 तासात अनुराधा शुद्धीवर येईल. ऑपरेशन व्यवस्थित झाले आहे. जखम झाली पण ती वरवर होती, काळजीचं काही कारण नाही. त्यांनी घरी फोन करून अनुराधा व्यवस्थित आहे असं सांगितलं. तेव्हा तिच्या आईसहित सर्वांनाच आनंद झाला. या सर्व गडबडीत आर्मी ऑफिसर निघून गेलेले होते. ते कोण, कुठले काहीच माहीत नव्हतं. आता त्यांचा पत्ता कसा मिळणार ह्या विचारात त्यांचा तो दिवस गेला. रात्री आई दवाखान्यात राहायला आली होती. तेव्हा अनुराधा, मला इथे कोण घेऊन आलं, मला काही आठवत नाही, सांग ना आई, असं म्हटल्यानंतर आई म्हणाली, एक आर्मी ऑफिसर देवाच्या रूपात तिथे धावून आले. तुझा ॲक्सिडेंट झाल्यावर एवढी गर्दी होती, पण त्या गर्दीतलं कुणालाही तुला पटकन दवाखान्यात न्यावं हा विचार देखील आला नाही. फक्त चर्चा करत आणि शूटिंग करत लोक उभा होते. तेवढ्यात हे आर्मी ऑफिसर परमेश्वराच्या रूपात तिथं आले आणि तुला त्यांनी त्यांच्या गाडीत घालून इथे दवाखान्यात आणलं. दुसऱ्या दिवशी ते आर्मी ऑफिसर एक कर्तव्य म्हणून अनुराधाला पाहण्यासाठी दवाखान्यात आले. वडिलांनी अनुराधाची आणि त्यांची ओळख करून दिली. अनुराधाचा प्रसन्न चेहरा आणि गोड हसू आर्मी ऑफिसरला फार आवडलं आणि तिथेच त्यांची ओळख झाली आणि वाढली देखील. घरातील सर्वांनाच मग वाटू लागले, मुलगा छान आहे, अनुराधाला पण आवडतो.
परंतु तो आर्मी ऑफिसर आहे, म्हणजे वर्षातून एकदाच त्यांना सुट्टी मिळेल तेव्हा येणार. लग्नाचं विचारावं का नाही याच विचारात घरातील सर्वजण होते. पण नको हे स्थळ. त्यांनी जी मदत केली आहे आपल्याला, ती परत कोणत्या तरी रूपात आपण कृतज्ञ म्हणून परत काहीतरी करू त्यांच्यासाठी, पण लग्नासाठी नको विचारायला. भीती वाटते अशा ठिकाणी द्यायला. हे सर्व अनुराधानं ऐकलं आणि ती बाबांना म्हणाली, बाबा, काहीही झालं तरी मी यांच्याशीच लग्न करणार. मुलीच्या हट्टापुढे आई वडिलांचा नाईलाज झाला आणि त्यांनी आर्मी ऑफिसरच्या घरी जाऊन लग्नासाठी विचारलं. इकडे ऑफिसरने देखील घरी सर्व सांगितलेले होते, त्यामुळे ते देखील लग्नाला लगेच तयार झाले. अनुराधा शिकलेली होती, दिसायला छान होती. लग्नासाठी अडचण काहीच नव्हती. लग्न ठरले, लगीनघाई सुरू झाली. कपड्याचा बस्ता बांधला, सोन्याची खरेदी झाली, कार्यालय ठरवलं, पत्रिका वाटल्या. आता लग्न 2 दिवसावर आलं आणि TV, रेडिओवर बातम्या यायला लागल्या. बातम्या ऐकल्या आणि त्यात युद्धाची घोषणा झालेली ऐकली. दोन्ही कुटुंबाच्या तोंडचं पाणीच पळालं. युद्धाची घोषणा म्हणजे मनात नको ते विचार येऊ लागले. अनुराधाच्या घरचे सर्वजण आता काय करायचं? मोठं प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर उभं राहिलं. आता हे लग्न होईल की नाही? अरविंद मोठ्या पदावर होता. त्याच्यावर जबाबदारीचं काम होतं. त्याला आता जावंच लागणार होतं. त्यांनी देशासाठी वाहून घेतलं होतं. अरविंदच्या घरच्यांना आता अनुराधा आणि तिच्या घरचे लग्नाला नाही म्हणतील की काय, हीच भीती त्यांना सतावत होती. त्यांनी नाही म्हटले तरी त्यांचं वावगं काय आहे? कुणालाही आपल्या मुलीची काळजी असणारच ना, असा विचार करून गप्प होते. अरविंदचे वडील म्हणाले, अरविंद, तू एकदा तिथे जाऊन ये. अरविंद अनुराधाच्या घरी आला. त्याला पाहता सर्वांना आनंद झाला, पण क्षणभरच. परत लगेच डोक्यात विचार आला, हा आता युद्धासाठी जाणार. सर्वांच्या चेहऱ्यावर दुःखी भाव होते. अरविंदचं स्वागत केलं, पण त्या स्वागतात उत्साह, आनंद नव्हता. अरविंदला त्याची कल्पना होतीच. तो आणि अनुराधा जेव्हा बोलण्यासाठी एकत्र आले, तेव्हा अरविंदने स्पष्टच अनुराधाला विचारलं, अनुराधा, तुझं लग्नाविषयी काय मत आहे? तुझं जे काही मत असेल ते मला मान्य आहे. अरविंद, तुम्ही आता युद्धावर जाणार असं म्हणून ती अरविंदच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडू लागली. अरविंद म्हणाला, शांत हो. मला युद्धासाठी उद्या निघायचं आहे. तुझा माझ्यासाठी लग्नाचा निर्णय बदलला असेल तरी तो देखील मला मान्य आहे. तुझा निर्णय काय आहे ते सांग तू. अनुराधा म्हणाली, निर्णय काय सांगायचा? आपण मनानं एक झालो आहोत. माझं प्रेम आहे तुमच्यावर. मी तुमच्याशीच लग्न करणार. युद्ध संपवून तुम्ही घरी यायची वाट पाहणार मी. तुमच्याशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही. पती म्हणून फक्त मी तुमचाच विचार करणार.